एवढी गर्दी नसायची किंवा कोणालाच हे मंदिर माहित नाही. आता तुम्ही ह्या इथून जर बघितलं असं वाटतंय का खाली मंदिर असेल म्हणून ना. हे बघा मित्रांनो, काय पीसफुल वाटत असेल रव्यांना इथं ध्यान साधना का. मित्रांनो, पातळेश्वर मंदिराजवळ आपण आलोय. अखंड दगडात कोरलेली गुहा आहे, हा, त्याला पाताळेश्वर असं म्हणतात. पातळेश्वर पांडवकालीन मंदिर आहे आणि 7व्या-8व्या शतकामध्ये. मित्रांनो, पटपट दर्शन करून घ्या. मला जास्त वेळ इथं कॅमेरा चालू करता येणार नाही, बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगतो. मी आत्ता रस्त्यावरच आहे आणि पुण्यामधून आता गुडलक कॅफेपासून आहे ना, मी थोडक्यात आता एक पातळेश्वर मंदिर म्हणून आहे, तर त्या मंदिरामध्ये आता जातोय आणि तिथला एक असा सुंदर असा अनुभव मी तुम्हाला सांगतो. पण एक याच्या पहिलेच एक ब्लॉग कंटिन्यू केला आणि त्याच्यासोबतच हा सेकंड पार्ट मी त्याचा तयार करतोय. कपडे बिपडे तेच आहेत. गुडलकचा आता जो ब्लॉग केला त्याच्यानंतरचा हा ब्लॉग आहे, बरोबर. तर आता पातळेश्वर मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे आणि लेणी टाईप ते मंदिर आहे. तर इथून थोड्याच अंतरावर ते मंदिर आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. नवीन हा ब्लॉग स्टार्ट केला त्यामुळे एकदम पूर्ण डिटेल यावा आणि ब्लॉग मोठा नाही व्हावा म्हणून. बघू शकता हे चौक FC रोडला आपण आता सध्या आणि या साईडला ते मंदिर आहे. आता मॅपच्या थ्रू मी तिथं जातो. मला एक जणांनी सांगितलं की पायी जरी गेले तुम्ही तर तिकडे पार्किंगचा त्याचा प्रॉब्लेम येतो, म्हणून गाडी इकडेच लावा आणि तिथं जा. आणि माझ्याकडे पण आता वेळ आहे तर मी पायी जातो इथून. तर बघा आता तुम्ही ते मंदिर, हे बघा पुण्याची ब्युटी. हाय हाय, वेलफेअर टोयोटा असल्या गाड्या दिसत आहेत ना मित्रांनो. भारी भारी गाड्या आहे बघा. चला, गाड्याचा तो तुमच्या भावाला पहिल्यापासून नाद आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि त्या गाड्या जाता जाता अजून एक बघा, सगळ्या गाड्या उचलून येते तिथून जर अशा पार्किंगच्या खिलाफ लावल्या तर. त्याच्यामुळे मी इकडे गाडी चांगली सेफ पार्किंगला आता लावली आणि आता आपण जाऊया मित्रांनो. तर चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा. यार आपण ब्लॉगर आहे ना, तर असे कॅमेरा बिमेरा असं पुढे ठेवून जे चालावं लागतं ना, तर लोक असे तोंडाकडे बघतात ना, त्यांना वाटतं यार काय प्रकार आहे. दिस इज पुणा प्रकार, हा पुण्याचा प्रकार आहे. आणि FC रोडचा माहोल तुम्हाला माहितीच असेल आता. तर चला मित्रांनो, समोर समोर पुन्हा प्रकार. मित्रांनो, सध्या FC रोडला आहे ना मी. आता GM रोडला जायचंय मला, पण ही FC रोडवरची शॉपिंगची गर्दी बघितली का तुम्ही? FC रोडचा माहोल बघा. शॉपिंग साठीच्या नुसत्या गाड्या बघा किती लावलेल्या आहे. कोणाचा काय प्रकार चालू आहे काय नाही, कोण कोणाच्या धुनमध्ये काही विषयच नाहीये. आणि बघा, जर कोणाला लेडीज वगैरे जर असेल ना, जे बी ब्लॉग बघतात ते बघा, इथं लेडीजचं पूर्ण सामान आहे. इथं शूज असतील, त्यांचे कपडे असतील, जीन्स असतील, सगळ्या बघा. आता आपल्याला काही त्या गोष्टीतलं कळत नाही लेडीजच्या कपड्यांबद्दल त्याच्याबद्दल, म्हणून मी काही जास्त बोलत नाही त्याच्यात. पण जेवढ्या कोणी काही ताई माई बहिणी बघत जर असेल ना, तर तुम्ही बघा यार, इथं एकदम बढिया आहे असं FC रोडला शॉपिंग वगैरे करायला. हे बघा, इकडं पुढं सुद्धा आहे, दिसत असेल ना. हे FC रोडचं आता हे इथं स्टॉप सुद्धा आहे. मी चाहतो इथं PMT न पण जाऊ शकतो. आता हे PMTचं इथं हे आहे जागा, स्टॉप आहे PMTचा सुद्धा. पण आता पायीचा अनुभव जो घ्यायचा आहे ना मला पुण्यातला, बघू शकता तुम्ही, एकदम असा बढिया नुसता पुण्याचा वाईब आहे ना यार, खतरनाक वाईब आहे यार पुण्याचा. हे FC रोडचा नुसता विषय आहे. बघा तुम्ही पुन्हा, हे बघा, याशी PMT आहे. त्या PMTत बसलो ना मी, डायरेक्ट तिकडे जाऊ शकतो 1-2 मिनिटाच्या आतमध्ये. पण नाही ना, आता पायी जायचंय आपल्याला. काय 5-10 रुपयात सोडल मला ही PMT, पण नको. चला आता आपल्याला. मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतोय मी. कुटुंबांतर गावाच्या छोट्या गोष्टी करून छोटं दाखवतोय. पण खरंच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पुण्यामध्ये ना किती झाडं बिडं आणि किती क्लीन दिसतंय तुम्हाला पुन्हा, बघितलं तुम्ही. आणि ना बसायला बघा किती छान जागा आहेत. रस्त्यावरती जे लोक आता चालता रेस्ट करायचं म्हणा किंवा छोटे मोठे काम आहे, त्या बघा इथं एक समोर एक मुलगी दिसते तुम्हाला की लॅपटॉप वरती त्यांचं काहीतरी डिस्कशन चालू आहे. बघा इथं समोर सुद्धा असे हेच
गव्हर्नमेंट कडून म्हणतायत किंवा नगरपालिकेकडून किंवा जे असेल ते ज्यांनी कोणी केलं असेल, बघू शकता किती सुंदर अशा जागा केलेल्या आहेत बसायला सुद्धा. आपल्या इकडे अशी डेव्हलपमेंट नाहीये. जे म्हणतात ना पुन्हा भारी आहे, भारी भारी भारी, तर ह्या गोष्टी ना छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लय मॅटर करतात. तुम्ही बघू शकता किती अशी सुंदर अशी जागा आहे. ट्रॅफिकचं पण पहा तिकडे नियम बियम सगळे पाळते ते. आणि झाडं बिडं तर बघा ना तुम्ही किती अशी थंडगार सावली आहे. आता तुमच्या माहितीसाठी तुम्हाला दाखवतो मी, एक सेकंड. तुम्हाला टाइम दाखवतो किती टाइम. बघा दुपारचे किती वाजले, लगभग 1:45 वाजलाय बरोबर. आणि 1:45 वाजता सुद्धा एवढी सावली दिसते तुम्हाला, बघितलं का. PM पुण्याची आता गाड्या सुटल्या त्या. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे झाडं एवढे छान छान आहेत ना पुण्यात. एनी टाइम तुम्हाला सावली, स्वच्छता सगळ्या गोष्टी दिसतील. म्हणजे माझ्या याने पॉझिटिव्ह याने बघा तुम्ही. मित्रांनो, पाताळेश्वर मंदिराजवळ आपण आलोय. तर तुम्ही बघू शकताय पाताळेश्वर मंदिराकडे जायचं असेल तर इकडून जा म्हणतात. आणि आतमध्ये बघा, दाखवतोच मी तुम्हाला आतमध्ये. म्हणून आता जास्त वेट नका करू, चला. मित्रांनो, आता आहे ना आतमध्ये मी जातच होतो ना, तर मला भैया भेटले. भैयाचं पण युट्यूब चॅनल आहे. म्हणजे यांच्या हातात जे स्टँड वगैरे दिसलं ना, मला त्याच्यावरून लगेच समजलं की आपले युट्यूबर भैया दिसतात. ते एकमेकाला सपोर्ट करू आपण. हे भैयाचं चॅनल आहे. भैयाला जरूर शेअर, सबस्क्राईब सगळ्या गोष्टी करून टाकायचे तुम्ही. भैयाचे पण सगळे व्हिडिओ लाईक करायचे आणि भैयाला पण असं सपोर्ट करायचा. हे भैया आहेत आणि जरूर यांचं चॅनल मित्रांनो लाईक झालं पाहिजे. आणि यांना बी सपोर्ट करा जसं मला सपोर्ट करतात तसं. तर आता आपण मंदिरात चाललोय आतमध्ये, बरोबर. चला. मित्रांनो, जसं तुम्ही आतमध्ये एंटर केलं ना, आतमध्ये आलेत, तुम्हाला असं मोठं वडाचं झाड दिसल. आता याला किती वर्ष झाले असतील आणि किती नाही हे तुम्ही गेस करा. याचं खोड आहे का काय आहे बघा, किती मोठं आहे. नाही जे आलेलं आहे ना असं झाडावून असं खाली, काय असेल ते पण बघा तुम्ही. एवढं खतरनाक मंदिर दिसेल ना आता आतमध्ये तुम्हाला जाऊन. तुम्ही आतापर्यंत आपला अजिंठ्याचं बघितलं असेल, वेरूळचं बघितलं असेल ना, तर त्या टाईपचं आहे मंदिर आहे. आपला अजिंठा, वेरूळ वगैरे जे बघितलंय ना, तर त्या टाईपचं आहे मंदिर आहे. आणि एकदम असं पीसफुल वाटतं इथं सगळं. एकदम सावली बिवली एकदम भारी. मित्रांनो बघा, इथं कोणी कोणी स्टडी करायला पण बसलंय, कोणी कोणी असं कट्टा करून बी बसलंय. भारी आहे. आता तुम्हाला आतमध्ये ना दाखवतो मी. आता त्याच्या आतमध्ये मंदिर आहे इथं खाली. भरपूर पुणेकरांना आहे ना, मी असं म्हणतोय की माहिती आहे किंवा नाही, पण माझ्या गेसने तरी ना हे मंदिर नसल माहित कोणाला. पण ही कलाकृती बघा तुम्ही, लेणी टाईप आहे बघा हे मंदिर आहे बघा. आणि आता इथून असं आपण खाली जातोय. हे पायऱ्या बघा त्या टायमाच्या किती लंब्या लंब्या पायऱ्या होत्या. आणि हे वरून असं खोदत खोदत खाली आलेलं आहे. आता आपण एक दगडाला खोदून आतमध्ये आलेलो आहे बघ. बघा इथे लिहिलेलं आहे आदेशावरून आहे, आत जाऊ नये म्हणून. आणि तुम्ही बघू शकता, दिसलंय का मित्रांनो, बघितलं तुम्ही. आता इथं आतमध्ये नंदीचं, नंदी दिसलाय नंदी. आणि त्याच्यासोबत हे बघा छोट छोटी इथं गुफा वगैरे पण आहे या साईडला. बघा मित्रांनो, इथून आता आतमध्ये जायचं. इथं आता आपली चप्पल बूट काढून घेऊ आपण. तुम्हाला आतमध्ये दाखवतो. चप्पल बूट काढले मित्रांनो आणि आता आपण आतमध्ये जातोय. आता इथं शूट करू देते नाही देत मला माहिती नाही आहे, पण असं जसं जसं शूट होईल मी तितका प्रयत्न करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. तर बघा आतमध्ये मी एंटर करतोय. माझं दाखवल्यापेक्षा, माझा चेहरा दाखवण्यापेक्षा तुम्हाला मंदिराची प्रतिमा दाखवतो. बघा हे जे बांधकाम आहे ना पूर्ण दगडाचं आहे, पूर्ण दगडाचं आहे. आणि हे कोरलेलं आहे. आपला अजिंठा, वेरूळ लेणी त्या टाईप आहे बघा. नंदी मंदिर. जास्त वेळ न करता तुम्हाला पहिले आतमधली मूर्ती दाखवतो मी, मग बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला करता येईल. बघा मित्रांनो, पटपट दर्शन करून घ्या. मला जास्त वेळ इथं कॅमेरा चालू करता येणार नाही. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगतो. बढिया बढिया.
मी आता दर्शन करून घेतो, थांबा. मित्रांनो दर्शन झालंय माझं आणि आतमध्ये आलो एक गुफामध्ये. इथं गणपती बाप्पाचं मंदिर आतमध्ये. आवाज पूर्ण खणकतो पण हे पूर्ण असं कोरून केलेलं मंदिर बघा हे. आता हे किती काळापूर्वी बनलंय आणि काय आहे ना, तर मी याचं थोडंसं डिटेल इथले कोणी पुजारी वगैरे असेल तर त्यांच्याकडून घेतो. आता बघू शकतो बाप्पाचं दर्शन घेऊन आतमध्ये एका गुफामध्ये आपण आता इमॅजिन करा मित्रांनो काय फील येत असेल मला इथं. हे बघा मित्रांनो काय पीसफुल वाटत असेल राव यांना इथं ध्यान साधना करताना. एकदम असं सुंदर असं फील आहे आणि एवढी पॉझिटिव्हिटी आहे ना मित्रांनो, खतरनाक पॉझिटिव्हिटी आहे. बघा इथं एक भैया मेडिटेशन करतोय. बघा इकडं सुद्धा मेडिटेशन करायला लोक बसलेत आणि ना बढिया आहे बढिया. आपण सुद्धा आता इथं थोडा वेळ मला वाटतं 5 मिनिट आपण बसायला पाहिजे आहे की नाही. मग बाकी सगळ्या गोष्टी नंतर डिस्कस करताच येतील आपल्याला. मित्रांनो हे जे आपण मंदिर बघतोय ना, तर हे वरतून जर का बघितलं ना, कोणी ड्रोनने बघितलं असेल किंवा गुगल मॅपवरून बी बघितलं ना, तर हे शिवलिंगच्या पिंडीच्या आकाराचं मंदिर आहे. म्हणजे हे शिवलिंग आहे मधली आणि हे जे दिसतंय ना हे असं टाईपचं असं गोल असं मंदिर आहे. आणि पावसाळ्यात आहे ना याच्यात सगळं असं पाणी साचतंय बघा. तिकडून पाणी येतं आणि इथं मध्ये याच्या आतमध्ये असं सगळं पाणी जमा होतंय. तुम्हाला ना थोडक्यात आहे ना जो मंदिराचा इतिहास मी आत्ता विचारला 1-2 जणांना, शॉर्टमध्येच इतिहास सांगितलाय मला मंदिराचा. तर आहे ना छोटासा इतिहास तुम्हाला बाहेर गेल्यावर सांगतो मी. आता मन मोकळ्यापणाने मी गप्पा मारू शकतो तुमच्यासोबत. हे जे मंदिर आहे ना पांडवकालीन मंदिर आहे आणि 7व्या-8व्या शतकामध्ये एक राष्ट्रप्रीत नावाचा एक राजा होता आणि त्या राजाने ज्यावेळेस इथे राज करायला आलता किंवा जे काय असेल त्याची सत्ता ज्यावेळेस असेल किंवा जे बी असेल त्या राजाचा इतिहास, तर त्या राजाने हे स्वतः मंदिर बघितलेलं होतं. तर ते राजा इथं आला होता 7व्या-8व्या शतकात आणि तेव्हा पण हे मंदिर उपलब्ध होतं. म्हणजे इथं असेल असंच होतं सगळं. म्हणजे मंदिर किती जुनं असेल आणि काय असेल कोणालाच काही माहिती नाही. आणि जास्त करून आहे ना पुण्यामधल्या लोकांना आत्ता हे सोशल मीडियामुळं किंवा युट्यूबर लोकांमुळं, इंस्टाग्रामच्या रीलमुळं हे आत्ता मंदिर माहीत झालं. पण याच्या पूर्वी ना एवढी गर्दी नसायची किंवा कोणालाच हे मंदिर माहीत नाही. आता तुम्ही ह्या इथून जर बघितलं असं वाटतंय का खाली मंदिर असेल म्हणून? ना बिल्डिंग आहे ना काय आहे ना काय, काहीच नाही आहे. हे अंडरग्राऊंड मध्ये आहे खाली. हे गुफा केलेली आहे, गुफामध्ये हे मंदिर आहे आणि जंगली महाराज रोडवरती हे मंदिर आहे बघा. जर झालंच तर मला त्या आजीला डिस्टर्ब करायची इच्छा नाही आहे, पण बघू एकदा त्यांना विचारून बघू शकतो मी काय रिस्पॉन्स येतो त्यांचा. कारण की त्यांच्या वयाच्या हिशोबाने त्यांनाच माहिती असेल, वयाच्या सगळ्या दृष्टिकोनाने. ही एका अखंड दगडात कोरलेली गुहा आहे हा आणि त्याला पाताळेश्वर असं म्हणतात. पाताळेश्वर मंदिर, बरोबर. पाताळात आहे म्हणून थोडं. हा. आणि किती जुनं असेल काही सांगू शकत नाही आपण, एवढं जुनं आहे ना? नाही तरी 801 वर्षापूर्वीच आहे. हा. आणि त्याच्यावरती आता कार्तिकी पौर्णिमेला खूप मोठा दीपोत्सव करतात. क्या बात आहे. हा म्हणजे असं सुंदर असं आहे पण. हो, खूप लांबून लांबून लोक बघायला येतात. आणि म्हणजे एक 4-5 वर्ष आधी जास्त कोणाला माहिती नव्हतं. अशा सोशल मीडिया थ्रू माहिती होईल मला, असं कळालं. हो, आता लोक पुष्कळ यायला लागले. अच्छा, पण सुंदर असं आहे. म्हणजे इथं आल्यावर एकदम पीसफुल शांतबद्ध वाटतं आहे ना. आतमध्ये गेलं. आता तुम्ही किती दिवसापासून आता इकडं? मी सांगू का, मी जवळ 70 सालापासून येते. म्हणजे तुमची एज जेवढे असेल तेव्हापासून इथे आहे? 74 आहे माझा आता. हा. पण कसं कळतंय ना, शाळेत असल्यापासून आम्ही येतो, ह्याच एरियात राहत होतो ना. अच्छा. आणि तेव्हा एवढे लोक नसेल येत, असे मोजके येत असतील? अजिबात नाही, काहीच नव्हती सोय, अजिबात नव्हते. आणि त्यावेळेस मंदिर म्हणजे छान होतं, असं पडलेलं वगैरे नव्हतं का? नव्हतं, अजिबात नव्हतं. सगळं सुंदर होतं. जंगली महाराजांना. आणि हे मला वाटतं बहुतेक हे झाड पण भरपूर वर्षापासून असेल. म्हणजे तुम्ही जेव्हापासून येता तेव्हापासून असेल झाड पण असं भरपूर वर्षापूर्वीचं दिसतंय. खोडांवरनं कळतं ना. हा 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 हा. तरी खूप झाडं कमी झाली आहेत. बढिया बढिया बढिया. चला येऊ आजी, हो, ये. छान वाटलं तुम्हाला भेटून. नमस्कार. मित्रांनो आजींनी थोडीफार माहिती सांगितली, पण ते पण सांगतात की किती जुनं हे नाही सांगू शकत आम्ही. पण
त्या 70 वर्षापासून तर ते स्वतः येतात. तुम्ही विचार करा मित्रांनो. आवडला असेल ना नक्की तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. एक छोटासा प्रयत्न होता माझा दाखवायचा तुम्हाला, आहे की नाही. सपोर्ट करत राहा. जर पुणेकर असेल ना तर मला जरूर सपोर्ट करा मित्रांनो. बघू शकतो वापस आगेन आपला GM रोड, जंगली महाराज रोड. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जितका जास्त शेअर करता येईल तेवढं शेअर करा. कमेंट जास्त मारा. तुम्ही कमेंट मारत नाही, मी बघितलं नोटीस केलं. मला कमेंटची गरज आहे तुमच्या. भरपूर कमेंट मारा. तर चला ठेवतो मित्रांनो. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण आता.